मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का, तुम्ही बँकेतून 1 रुपया कर्ज घेतलं नसेल तरी आज तुमच्या नावावर 74,560 रुपयांचं कर्ज आहे? हो, हे खरं आहे. तुम्ही सरकारकडून 1 रुपया उसना घेतला नसेल तरी पण आज महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाच्या डोक्यावर जन्माआधीच 74,560 रुपयांचा कर्जाचा बोजा आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या स्टेट फायनान्स ए स्टडी ऑफ बजेट्स हा वार्षिक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. या अहवालात आरबीआयने स्पष्टपणे नमूद केलंय की 2024 ते 2025 या वर्षात भारतातील जेवढी राज्य आहे त्या राज्यांची एकत्रित वित्तीय तूट 3.3% पोहोचली आहे. नियमानुसार ही तूट 3% आत असणे अपेक्षित असते. जेव्हा ही मर्यादा ओलांडली जाते तेव्हा राज्याची आर्थिक शिस्त बिघडत चालली आहे असे मानले जाते. गेल्या 3 वर्षापासून हा आकडा 3%च्या खाली होता. जरी हा अहवाल सर्व राज्यांचा एकत्रित असला तरी यात महाराष्ट्राची आकडेवारी सर्वात धक्कादायक आहे. रिझर्व्ह बँकेच्या त्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रावरील एकूण कर्जाचा बोजा 9,32,000 कोटींच्या पार जाण्याचा अंदाज आहे. 2013 मध्ये महाराष्ट्रावर 2.46 लाख कोटींचं कर्ज होतं. डिसेंबर 2014 मध्ये हे कर्ज 3 लाख कोटीवर गेलं आणि आता बघा, गेल्या वर्षी हेच कर्ज 7.82 लाख कोटी होतं आणि 2025-26च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार हे थेट 9,32,00,000 कोटीवर पोहोचलं आहे. 1,50,000 कोटींची ही वाढ एका वर्षात होणं ही धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या वेगानं कर्ज कधीच वाढलं नव्हतं. तज्ज्ञांच्या मते जर हे कर्ज याच वेगाने वाढत राहिलं तर पुढच्या 3 वर्षात हा आकडा 11 लाख कोटींच्या पार जाईल. तर आज आपण घेतलेल्या कर्जावर दरवर्षी अंदाजे 60 लाख कोटी रुपये फक्त व्याज भरतोय. तुम्हाला वाटेल 74,560 माझ्या नावावर आहे तर मला काय फरक पडतो? फरक पडतो. आरबीआयने सुचवल्याप्रमाणे जेव्हा राज्यावर कर्ज वाढतं तेव्हा ते फेडण्यासाठी सरकारला उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावे लागतात. म्हणूनच पेट्रोलवरचा टॅक्स कमी होत नाही, मुद्रांक शुल्क वाढवलं जातं, महामार्ग बांधल्यानंतर त्यावर भरमसाठ टोल लावला जातो. थोडक्यात सांगायचं तर हे 74,560 तुमच्या खिशातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काढले जात आहे. सरकारचा दावा आहे की हे कर्ज रस्ते, मेट्रो आणि पायाभूत सुविधांसाठी आहे, पण दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण सारख्या कल्याणकारी योजनांसाठी सुद्धा हजारो कोटींचा निधी वापरला जात आहे. विशेष म्हणजे राज्याच्या एकूण महसूल उत्पन्नापैकी 55% हिस्सा हा केवळ पगार, पेन्शन आणि व्याज देण्यात जातो. याचा अर्थ असा की विकास कामांसाठी सरकारकडे स्वतःचे उत्पन्न कमी उरते आणि योजना राबवण्याकरता पुन्हा कर्ज घ्यावे लागते. मंडळी, आज आपण प्रत्येक गोष्टीवर टॅक्स भरतो, अगदी पेट्रोल पासून ते घरातील मिठापर्यंत. तरी राज्यावर कर्ज का वाढत आहे? तुम्हाला असं वाटतं का की आपल्या टॅक्सच्या पैशाचा वापर योग्य ठिकाणी होत नाही? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.